उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे, त्याचबरोबर उन्हाळ्यात बाळाला कलिंगड देताना कोणती काळजी घ्यायची हे आपण पाहणार आहोत. उन्हाळ्यात बाळाला कलिंगड देणे हा एक उत्तम निर्णय आहे, कारण यात पाण्याचे भरपूर प्रमाण असते. पण लहान बाळांना कलिंगड देताना काही विशेष खबरदारी घेणे असते. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. बाळाला कलिंगड देताना साधारण 6 महिन्यानंतर खालील गोष्टी लक्षात ठेवा. बिया पूर्णपणे काढून टाका. कलिंगडच्या बिया बाळ गिळू शकते, ज्यामुळे ठसका लागण्याचा चोकिंग धोका असतो. त्यामुळे ही काळजी नक्कीच तुम्ही घ्या. तुकड्यांचा आकार, जर बाळ नुकतेच घन आहार सॉलिड फूड घ्यायला लागले असेल तर त्याला कलिंगडाची प्युरी किंवा मॅश करून द्या. बाळ थोडे मोठे असेल तर हाताने धरता येतील असे छोटे छोटे अगदी तुकडे द्या. आणि नेहमी कलिंगड ताजे असले पाहिजेत. नेहमी ताजे कापलेले कलिंगड द्या. कापून बराच वेळ उघड्यावर ठेवले किंवा फ्रीजमध्ये खूप दिवस राहिलेले कलिंगड बाळाला देऊ नका. यामुळे बाळाला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे बाळाला कलिंगड देताना ही सगळी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. मी व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी रोज बेबीची रेसिपी अपलोड करत असते. बाळाला काय खायला द्यावे, काय नाही, उन्हाळ्याचा काय बाळाचा आहार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच जरूर सबस्क्राईब करा. चला आता आपण पुढे बघूयात. बाळ कलिंगड चवीला गोड असल्यामुळे बाळ आवडीने खातो, पण सुरुवातीला कमी प्रमाणात द्या. जास्त प्रमाणात दिल्यास बाळाला जुलाब होऊ शकतात. तापमान, फ्रीजमधील कडक थंड कलिंगड थेट बाळाला देऊ नका. ते बाहेर काढून सामान्य तापमानाला येऊ द्या, म्हणजे रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि आल्यावरच ते द्यावे. अगदी थंड बाळाला देऊ नये. असं बरेचदा घरातले म्हणतात की नाही थोडंच तर आहे, लगेचच द्या, पण नाही. याने बाळाला सर्दी खोकला होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे बाळाला अगदी फ्रीजमध्ये काढलेलं कलिंगड असो किंवा कुठलाही पदार्थ असो, दही वगैरे असो, हे आपल्या बाळाला द्यायचं नाही. लगेच बाळाला खोकला वगैरे व्हायला लागतो. आणि हो, उन्हाळ्यात काय फायदे आहेत बाळाला कलिंगड खाण्याचे हे आपण पाहणार आहोत. कलिंगडामध्ये सुमारे 92% पाणी असते, जे बाळाच्या शरीरातील पाण्याची पातळी टिकून ठेवते आणि उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनपासून वाचवते. पचन सुलभ, इझी डायजेशन होते. यात फायबरचे प्रमाण चांगले असल्याने बाळाचे पोट साफ राहण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. रोगप्रतिकारशक्ती कलिंगडात असते. व्हिटॅमिन ए असतं, सी असतं भरपूर प्रमाणात, जे बाळाची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते, आजारांशी लढण्यास मदत करते. डोळ्यांचे आरोग्य आणि त्यातील बीटा कॅरोटीन, जे बाळाच्या डोळ्यांच्या वाढीसाठी अगदी फायदेशीर असते. त्याच्यामुळे बाळाला कलिंगड द्या, पण प्रमाणात द्या. आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मी रोज बेबीची रेसिपी अपलोड करत असते. उन्हाळ्यात बाळाला काय खायला द्यायचं किंवा बाळाचं वेट गेन कसं करायचं अगदी कमी वेळेत, हे सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी खाली देते, ते देखील तुम्ही पाहू शकता. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक छान व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. बाय. भेटूयात पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.